संदर्भात काही जे काही लोकांमध्ये शंका कुशंका होतात त्या संबंधित मी असो केसरकर साहेब असो त्या संबंधित त्यांच्या काही प्रश्न आम्ही सोडवले की मनात जे काही शंका होत्या ते आम्ही लोकांनी दूर केल्या। त्याचबरोबर मग निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून जे वाळू व्यावसायिक होते त्यांच्यावर ते काही धोरण ठरत निश्चित होत नव्हतं। त्यांना होणारा जो त्रास असो किंवा विविध पद्धतीने त्यांच्यावर कधीकधी चुकीच्या कारवाया असो या सगळ्या बाबतीमध्ये निलेश साहेबांच्या सूचनेच्या अनुसार त्या लोकांशी अधिकाऱ्यांशी बोलणं गेलं। आमच्या जिल्हाधिकारी मॅडमनी सगळ्याविषयी समजून घेतले आणि शासनाचे धोरण आणि यापुढे शेवटी ते सगळे आमच्याच जिल्ह्याचे नागरिक आहेत आणि त्यांना व्यवसाय अजून सुरळीत करण्यात यावा म्हणून शासन म्हणून आम्ही सकारात्मक आहोत। आमदार साहेब त्या बाबतीमध्ये आग्रही आहेत आणि म्हणून त्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही आज त्या बाबतीमध्ये मार्ग काढलेले आहेत। नंतर लाकूड व्यावसायिक आले त्यांचेही काही प्रश्न होते ते मग DMO असो किंवा सगळ्या बाबतीत त्यांच्याशी बसून त्याच्यातून पण काही मार्ग काढता येतील तेही आम्ही माहिती दिली। आमच्या दत्ता सामंत साहेबांनी शेतीमध्ये वापरणारे जे बंदुका आहेत त्याच्यामध्ये काही नियम शिथिल झाले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून काही विषय आमच्यासमोर मांडले। पण एकंदरीत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे विविध विषय लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासमोर जे विविध शिष्टमंडळ येतात त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या बैठका लावल्या।